काल उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असताना उमेदवारी निवडणूक लढविण्यावर ठाम असलेले विनायक देहनकरजी आपल्यासोबत आहे. खरं तर आजपासून प्रचाराला सुरुवात झाली आणि त्यांनी देखील आपल्या प्रचाराची यादी एकंदरीत तयारी करताना या ठिकाणी पाहायला मिळते. एकूणच प्रभागातील संपूर्ण मतदाराची यादी संपूर्ण ते हाताळत आहे. वन टू वन कशा पद्धतीने प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचता येईल आणि त्यांना जे आहे ते आपण कोणते त्यांच्यासाठी काम करणार हे सगळं पटवून कशा पद्धतीने सांगता येईल याचं एकंदरीत रणनीती जी आहे ते या ठिकाणी आपल्या प्रचार कार्यालयात ते करतायत. भाऊ काय सांगाल, काल खरं तर तुमची जे आहे ते तुम्ही अर्ज मागे घ्या म्हणून तुम्हाला अनेक मनधरणी तुमचा प्रयत्न केला गेला आहे. महसूल मंत्री असतील, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी असतील, यांनी सुद्धा तुम्हाला फोन केलं. मात्र अखेर तुम्ही या ठिकाणी जे आहे ते अपक्ष उमेदवारी लढण्यावर ठाम आहे. आज खऱ्या अर्थाने मतदाराच्या याद्या ज्या आहेत त्या तुमच्यासमोर दिसत आहेत. परवाला माननीय बावनकुळे साहेब घरी आले. रात्री 1 वाजता त्यांनी, म्हणजे 12 वाजता येणार होते, पण अर्धा एक तास उशीर झाला. 1 वाजता आले. 30-40 मिनटं माझ्याशी चर्चा केली. इथे 50-100 कार्यकर्ते गोळा होते, त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी मला खूप विनंती केली आणि त्यांच्या विनंतीला मान देऊ शकलो नाही हे मला खंत आहे आणि मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. मी काल उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. माझा उमेदवारी अर्ज कायम आहे. आज मला चिन्ह मिळेल आणि सकाळी 7:30-7 वाजतापासून मी बाहेर निघालो. सगळ्या प्रभागातल्या म्हणजे वरिष्ठ लोकांचा आशीर्वाद घेऊन आलो. मंदिरात जाऊन आलो, त्यांचा आशीर्वाद घेतला आणि आता थोडासा वेळ आहे. नाश्ता वगैरे करून पुन्हा निघणार. तेवढ्या पावल्या वेळामध्ये आपल्या मतदार यादीचं ते बायफर्केशन करून राहिलं आणि मग कार्यकर्त्यांना याचं वाटप होईल आणि निवडणुकीची पूर्णतः तयारी झालेली आहे. हो, एकंदरीत आता काही तासामध्ये आपल्याकडे जे तुम्हाला निवडणूक चिन्ह मिळणारच आहे. मात्र त्यानंतर कशा पद्धतीने प्रचारित तयारी आणि आखणी जी आहे ते प्रभागात राहणार आहे. सर, 85पासून मी या परिसरामध्ये म्हणजे निवडणुकीचंच काम केलेलं आहे. म्हणजे मी सगळ्या निवडणुका इथे पार पाडलेल्या आहे. बनवारीलालजी पुरोहित यांची लोकसभेची 2009ची निवडणूक, त्याच्यामध्ये मी कार्यालय प्रमुख होतो. माननीय गडकरी साहेब यांची 2014, 19, 24 त्याचे पण कार्यालय प्रमुख होतो आणि प्रत्येक विधानसभा आणि महानगरपालिकेच्या जितक्या पण निवडणुका झाल्या असतील 85पासून माझ्याकडे अर्जुनदास कुकरेजा यांचं म्हणजे काउंटिंग एजंटचं कार्ड अजूनही आहे माझ्याजवळ. म्हणजे तेव्हापासून मला सगळ्या म्हणजे निवडणुकीचा अभ्यास आहे आणि निवडणुकीचा अनुभव आहे. त्या आधारावरती मी माझी निवडणूक पार पाडेल. मात्र कुठेतरी अर्चनाताई जे आहे ते माहेरी गेलेले आहेत. ते भाजपच्या उमेदवाराचा प्रचार करतील असं त्यांचं म्हणणं आहे आणि तुम्ही देखील अपक्ष उभे आहेत. ते दुहेरी भूमिकेमध्ये अडकलेले आहे. नक्कीच ते आपल्या भूमिकेवर ते ठाम आहे. काल रात्री 2 वाजेपर्यंत 2 वाजता त्यांचा फोन आला आणि माझे खूप आग्रह केले, खूप विनंती केली की आपण आपला निर्णय बदलवा. मी नाही बदलवला. पुन्हा सकाळपासून त्यांचे 3-4 फोन आले. 1:22 सुद्धा त्यांचा फोन आला की उमेदवारी अर्ज आपल्या निर्णय तुम्ही बदलवा, 1-1.5 तास असेल तर तुम्ही हे करा. मग माननीय प्रवीणजींनी मला गाठलं आणि नितीनजीशी बोलणं करून दिलं. नितीनजीशी बोलताना त्यांनी इतक्यादा विनंती शब्द वापरला, परंतु मी त्यांच्या शब्दाला मान देऊ शकलो नाही. हृदय भरून आलं. बरं नाही वाटलं. इतक्या मोठ्या माणसाचं मी मान करू शकलो नाही आणि त्यांच्या शब्दाला मी मान नाही दिला, याच्याबद्दल मला खंत आहे. परंतु त्यांचे आणि पक्षाचे खूप सारे उपकार आहे. परंतु यावेळेला जे पक्षाने निर्णय घेतले आहे, ते जे उमेदवार दिलेले आहेत त्याच्याबद्दल मला खूप रोष आहे आणि पक्षाने जे चुकीचं निर्णय घेतलेला आहे, बाहेरच्या उमेदवारांना इथे लादण्यात आलेलं आहे. इथल्या कार्यकर्ते जे तयार होते, पण 10-15 वर्षापासून जे पक्षाच्या कामामध्ये आहे, आज ती फळी तयार होऊन राहिली. त्यांचा विचार न करता तुम्ही वेगळेच कोणी उमेदवार दिले आणि त्यांच्या भविष्याकरता, त्या कार्यकर्त्यांच्या भविष्याकरता माझा हा निर्णय आहे. मात्र कुठेतरी अर्चना तुम्हाला विनवणी करत होत्या कालपर्यंत की माघार घ्या म्हणून. तुम्ही आता उमेदवारीवर ठाम आहात, निवडणूक लढवणारा, प्रचार तुमचं सुरू झालेलं आहे. तुम्ही तुमचं प्रचार करण्यासाठी अर्चनाताईंना विनंती करणार आहे म्हणून? मी त्यांना कधीच विनंती करणार नाही आणि त्यांची म्हणजे आतापर्यंतचा आग्रह आणि राग जो होता की मी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा आणि मी उमेदवारी अर्ज भरावा नाही, पक्षाच्या विरोधात जाऊ नये. आता मी ठाम झालो, मी माझ्या निर्णयावर ठाम झालं हे त्यांनी आता समजून घ्यावं आणि त्यांना जर यायचं असेल, भाजपचा प्रचार करायचा असेल तर त्यांनी आपल्या घरून करावं. माझी काही हरकत नाही. मी माझं कार्यालय कुठेतरी थाटून घेईल आणि मी माझ्या प्रचाराला
आपण अगदी मन मोकळेपणानं म्हणत आहात, माझं कार्यालय बाजूला थाटून की राजकीय भांडण कौटुंबिक भांडणात म्हणून नाही, कौटुंबिक राजकीय भांडण हे कौटुंबिक भांडणामध्ये येणार नाही, कारण की त्यांनी जितका प्रयत्न केला आहे म्हणजे तेवढा खूप झाला, परंतु ते म्हणेल का आता न व्हायचं ते झालेलं आहे या माणसाला समजून, परंतु ते टोकाची भूमिका घेणार नाही. माझी ही जी चुकी आहे ते ॲक्सेप्ट करून घेईल आणि माझ्यासाठी ते काम करतील. नक्कीच खूप खूप धन्यवाद. सॉरी, माझ्यासाठी ते काम करते असं बोललं आहे माझ्या. काय म्हणायचं होतं तुम्हाला? म्हणजे ते आपलं काम करेल, मी माझं काम करेन. नक्कीच. खूप खूप धन्यवाद. आपण पाहू शकतो की एकंदरीतच जे आहे ते विनायक डेहनकरजी जे आहे ते निवडणूक लढवण्यावरती ठाम आहे. आज खरं तर ते आता मतदार याद्या ज्या आहेत ते हाताळत आहेत. आज त्यांचं निवडणूक चिन्ह देखील त्यांना मिळणार आहे आणि अगदीच त्यांनी आजपासून आपल्या प्रचाराला देखील या ठिकाणी सुरुवात केली आहे. लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.